नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की राणी किचनमध्ये काम करत असते, पण तिच्या मनात बुवांबद्दलचेच विचार येत असतात. आबासुद्धा तिथंच बसलेले असतात. राणीची व्यथा त्यांच्या लक्षात येते. ते राणीसोबत याबद्दल बोलतात तेव्हा राणी म्हणते, माझे बुवा माझा जीव आहेत. जोपर्यंत ते सापडणार नाहीत तोपर्यंत काय मला चैन पडणार नाही. त्यांना शोधण्यासाठी मी आकाश पाताळ एक करीन. आबा, मी बुवांना शोधण्यासाठी बाहेर जाऊ का? तेव्हा आबा तिला परवानगी देतात. इकडे फॅक्टरीत विक्रांत गजाला बुवांबद्दल माहिती विचारतो, तर तिकडे इंद्रा एका दारूच्या दुकानात बुवांना शोधत असतो. तेव्हा राणीसुद्धा त्याच दुकानात बुवांना शोधायला पोहोचते. इंद्राला पाहून ती चिडते. तेव्हा इंद्रा तिला समजावतो की आपण दोघांनी मिळून शोधलं तर ते लवकर सापडतील. दोघंजण खूप चौकशी करतात, पण कोणीही बुवांना पाहिलेलं नसतं. म्हणून राणीची चिडचिड होत असते. इंद्राशी वाद घालून ती निघून जाते. इकडे बुवा त्या खुर्चीवरून उठण्यासाठी खूप धडपड करत असतात. त्यात ते खुर्चीसकट खाली पडतात. तेव्हा त्यांच्यासमोर एक ओळखीचा चेहरा येतो. त्यांच्याच वस्तीतला राजू असतो तो. बुवा लगेच त्याला ओळखतात आणि सुटकेसाठी खूप विनवणी करतात, पण तो माणूस बुवांच्या लाचारीवर हसत असतो. इंद्रा आता विक्रांतला कॉल करून, मी बुवांना शोधतोय, तू आजच्या दिवस फॅक्टरीतील सगळी कामं हँडल करशील प्लीज, असं म्हणतो. तेव्हा विक्रांत त्याला निश्चिंत राहायला सांगतो आणि काही गुंडांना कॉल करून इंद्राला मारायला सांगतो. इंद्रा बुवांचा शोध घेत एका संशयास्पद ठिकाणी पोहोचतो. तेव्हा ती गुंड इंद्राबरोबर हाणामारी करतात. आपला हिरो इंद्रा इतकी भारी फाईट करतो की त्या सगळ्या गुंडांना मातीतच लोळवतो. तेव्हा घाबरून ते सगळे तिथून पळ काढतात, पण इंद्रालाही खूप मार बसलेला असतो. म्हणून तो तिथेच विश्रांतीसाठी बसतो. ही लोकं कोण होती आणि त्यांनी माझ्यावर अटॅक का केला असेल? त्याच्या मनात प्रश्न येतात. तो लगेच राणीला कॉल करून हे विचारतो. तेव्हा ती धावत पळतच त्याच्याकडे निघते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की राणी खूप प्रेमाने आणि काळजीने इंद्राच्या घावांवर फुंकर घालत असते. सर, किती लागलंय तुम्हाला, असं ती कळवळून म्हणते. तेव्हा इंद्रा तिला विचारतो, आता तू माझ्यासाठी आलीस, माझी इतकी काळजी करतेस, ते खरंच मनापासून का नाटक आहे? आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.